तर मला एक म्हणायचं आहे की भरपूर शेतकरी म्हणतात की बैल हे अंगावर आहे, बैल पोसणं परवडत नाही, बैलाचा खर्च खूप आहे, ट्रॅक्टरनेच सगळं काम होते, तर बैल कशाला ठेवायचे. मला एक म्हणायचं आहे त्या शेतकरी भावांना की भावा, तुझ्या शेतामध्ये धान होते, धानाचं तणीच निघते, ते बैल खाते. तुझ्या शेतामध्ये ज्वारी होत असेल, त्याचा कडबा सुद्धा बैल खाते. तुझ्या शेतामध्ये हरभरा होत असेल, त्याचा कुटार सुद्धा बैल खाते. मग बैल हा अंगावर कसा, सांग बरं. तुला ओरिजिनल माल मिळते आणि वरचं जे आहे ते तर बैल खाते ना. मग बैल अंगावर कसे काय, सांग बरं. बैल हे अंगावर नाही बरं भावा. बैल आहे तोपर्यंत तुझ्या घरी लक्ष्मी आहे. ज्या दिवशी बैल बाहेर निघेल ना, त्या दिवशी तुझी लक्ष्मी सुद्धा त्या बैलासोबत चालली जाईल. म्हणून बैल हा विकू नको, बैल हा राख, बैल हा ठेव आणि बैल हा जप.